विश्वातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान गोष्टींमध्ये एक साम्य आहे. दोन्ही इतक्या टोकाच्या आहेत की त्यांचं वर्णन करायला आपल्या रोजच्या वापरातले शब्द अपुरे पडतात. मग शास्त्रज्ञ हे सगळं मोजतात तरी कसं? चला, आज आपण संख्यांच्याच या भाषेबद्दल बोलूया. विचार करा, पृथ्वीचं वजन किलोग्राममध्ये लिहायचं ठरवलं तर किती शून्य लिहावे लागतील? बहुतेक आपलं वहीचं पानच संपून जाईल. आणि याच्या अगदी उलट, प्रकाशाच्या किरणाला एका अणूमधून जायला लागणारा वेळ तो सेकंदात लिहायचा म्हणजे दशांश चिन्हाच्या आधी कितीतरी शून्य लावावे लागतील. हे फक्त आकडेमोडीचं आव्हान नाही, तर आपल्या कल्पनाशक्तीची एक परीक्षाच आहे. पण सुदैवाने या समस्येवर एक खूपच सोपं आणि सुंदर उत्तर आहे. ते म्हणजे एसआय उपसर्ग किंवा एसआय प्रिफिक्सेस. ही एक प्रकारची युनिव्हर्सल भाषाच आहे, जी शास्त्रज्ञांना प्रचंड मोठ्या आणि अतिशय लहान संख्या सहजपणे मांडायला मदत करते. तर मग हे एसआय उपसर्ग म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. हे काही शब्द किंवा चिन्ह आहेत जे आपण मीटर, लिटर किंवा ग्रॅम सारख्या एककांच्या आधी लावतो. आणि प्रत्येक उपसर्ग त्या एककाला 10च्या पटीत मोठा किंवा लहान करतो. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया आपल्या ओळखीच्या जगापासून, जिथे आपल्याला नकळतपणे हे उपसर्ग सतत भेटत असतात. हे शब्द बघा, किलो, सेंटी, मिली. ओळखीचे वाटले ना? अगदी बरोबर. किलोमीटर, सेंटीमीटर, मिलीग्रॅम हे शब्द आपण शाळेपासून वापरत आलो आहोत. यालाच आपण आपला होम बेस म्हणू शकतो. इथूनच आपण मोठ्या आणि लहान संख्यांच्या अद्भुत जगात जाणार आहोत. चला, आता आपल्या होम बेसपासून एक मोठी झेप घेऊया वरच्या दिशेने. आता आपण विश्वाच्या विशालतेचा अनुभव घ्यायला निघालो आहोत. मिगा, गिगा, टेरा ही नावं तर आपल्या कम्प्युटरच्या जगात खूप ओळखीची आहेत, नाही का? मेगाबाइट्स, गिगाबाइट्स, टेराबाइट्स हे उपसर्ग प्रचंड मोठ्या संख्यांसाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, गिगा म्हणजे तब्बल 1 अब्ज. या उपसर्गांची ताकद किती आहे हे या तुलनेतून लगेच कळेल. 1 किलोमीटर म्हणजे साधारणपणे 10 फुटबॉल मैदानांएवढं अंतर. पण 1 गिगामीटर म्हणजे पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या अंतराच्या तब्बल 2.5 पट. केवढा मोठा फरक आहे हा! आणि या यादीतला सगळ्यात मोठा उपसर्ग आहे योटा. 1 योटामीटर म्हणजे एकावर 24 शून्य. ही संख्या इतकी मोठी आहे की तिची कल्पना करणंही आपल्यासाठी जवळजवळ अशक्य आहे. हेच तर या प्रणालीचं सामर्थ्य आहे. आपण आता विश्वाच्या टोकापर्यंत जाऊन आलो. आता वेळ आहे अगदी विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची. चला, आता थेट सूक्ष्म जगात डुबकी मारूया, जिथे गोष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडे लहान आहेत. मायक्रो, नॅनो, पिको हे उपसर्ग आपल्याला अणू आणि रेणूंच्या जगात घेऊन जातात. नॅनो टेक्नॉलॉजीसारखी क्षेत्र तर पूर्णपणे याच उपसर्गांवर अवलंबून आहेत. नॅनो म्हणजे एका मीटरचा 1 अब्जावा भाग. हे किती लहान आहे हे समजून घेण्यासाठी ही तुलना बघा. 1 मिलीमीटर म्हणजे आपल्या क्रेडिट कार्डची जाडी, जी आपण सहज पाहू शकतो. पण 1 नॅनोमीटर म्हणजे आपल्या डीएनएच्या एका धाग्याची रुंदी. खरंच अविश्वसनीय आहे. आणि हे तर त्याहूनही रंजक आहे. 1 पिकोसेकंड वेळेचं इतकं लहान एकक आहे की असं समजा, एका सेकंदासाठी पिकोसेकंड जेवढा छोटा आहे तेवढाच 1 सेकंड तब्बल 31,710 वर्षांसाठी छोटा आहे. याच उपसर्गांमुळे शास्त्रज्ञ इतक्या अचूकतेने मोजमाप करू शकतात. तर या मोठ्या आणि लहान संख्यांच्या प्रवासानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ही उपसर्ग प्रणाली फक्त आकडेमोड सोपी करत नाही, तर ती विज्ञानाची एक वैश्विक भाषाच तयार करते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जपानमधला एक शास्त्रज्ञ आणि अमेरिकेतला एक शास्त्रज्ञ जेव्हा नॅनोमीटर म्हणतात तेव्हा ते अगदी एकाच गोष्टीबद्दल बोलत असतात. शून्यांच्या लांबलचक रांगा लिहायची गरजच नाही, त्यामुळे गोंधळाला जागाच उरत नाही. अणूपासून त्या आकाशगंगेपर्यंत सगळं काही एकाच भाषेत मोजता येतं. हीच या प्रणालीची खरी ताकद आहे. आज योटा आणि योक्टो हे उपसर्ग आपल्या ज्ञात विश्वाच्या सीमा दाखवतात. पण आपलं ज्ञान आणि शोध काही थांबणार नाही. जसजसा आपला शोध पुढे जाईल तसतसं आपल्याला कदाचित यापेक्षाही मोठ्या किंवा लहान गोष्टी मोजाव्या लागतील. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भविष्यात आपल्याला कोणत्या नवीन उपसर्गांची गरज लागेल आणि त्या उपसर्गांनी आपण काय मोजत असू.